पुण्यात नोकरीला असणाऱ्या सोलापूरच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचा संशय, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज, तर व्हिसेराच्या तपासणीनंतरच मृत्यूचं मूळ कारण येणार समोर. मुंबईच्या दहिसरमध्ये संरक्षक भिंत घोटाळा, 10 वर्षात 55 कोटींचा झोपडपट्टी सुधार मंडळाचा घोटाळा, लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर राजकारणी आणि प्रशासनाला खडबडून जात. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदामुळे वाल्मिक कराडला संरक्षण, संदीप क्षीरसागरांचा आरोप, तर तथ्य असल्यास मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात, ट्विट करत अंजली दमानी यांचा अजितदादांना सवाल. बाबूराव चोंद्रे यांच्यावर अजून कारवाई का नाही, दमानी यांचा सवाल. गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना जाब विचारणार, नरहरी झिरवळांचं वक्तव्य. मात्र काही तासातच झिरवळांचं घुमजाव. इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, ही इंदिरा गांधींची ताकद. सामनाच्या रोखठोक सदरातून आणीबाणीचं समर्थन करत पंगा गर्ल कंगनावर टीकास्त्र. एसटीची स्पर्धा लक्झरी सोबत करायची असेल तर भाडेवाढीचा भार सहन करावा लागेल, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडनं भाडेवाढीला लंगडं समर्थन. मुंबईकरांचा प्रवास आजपासून अधिक वेगवान, बांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं लोकार्पण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.